नमस्कार मित्र हो. मी एन डी पाटील पिलीवकर. आज श्री डॉक्टर बेटी गोरे सर यांच्या फार्म DSS ॲग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेड या प्लॅटफॉर्मवरून मी तुमच्याकडे आलेलो आहे. मित्र हो, अ, काल 26 नोव्हेंबर 2023, आज 27 नोव्हेंबर 2023, काल जो अवकाळी पाऊस आपल्याकडे झाला आणि बऱ्याचशा भागामध्ये ज्या ठिकाणी गारपीट खूप मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. नगर जिल्ह्यामध्ये रात्रभर पूर्णपणे पाऊस होता, कारण मी या ठिकाणी बाबळेश्वरच्या जवळ राजुरीला फार्म DSS ॲग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी मुक्कामाला होतो. सकाळी पण बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी सगळ्या भागामध्ये खूप पाऊस झालेला आहे. नगर जिल्ह्यातला उत्तर भाग जो आहे, म्हणजे नगरच्या उत्तरेकडचा भाग, या ठिकाणी सगळीकडे पाऊस आहे. आणि जी गारपीट आहे, ही गारपीट मित्र हो, बऱ्यापैकी साधारणतः माडसांगवी म्हणजे नाशिक जिल्ह्यातला जो संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर जो हायवे आहे नाशिकवरून जाणारा, त्याच्यात काही अंतर पुढे गेल्यापासून जो सुरू झाला, गारपीट सुरू झालेली आहे, ते माडसांगवी, शिलापूर, पिंपरी चा उजव्या बाजूचा भाग, कसबे सुकेना, रामाचे पिंपळस, निफाड कारखाना एरिया, दावच कुंदेवाडीचा काही भाग आणि उगाव, शेवडी वगैरे अशा पद्धतीनं लासलगाव पर्यंत. आणि एवढंच नाही मित्र, फार अगदी मनमाड, चाळीसगावचा पट्टा असेल, त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी सगळीकडं ही गारपीट झालेली आहे. आणि यामध्ये गुजरातमध्ये सुद्धा खूप ठिकाणी, अगदी राजस्थानच्या काही जिल्ह्यापर्यंत ही गारपीट झालेली आहे. तर यामुळं सर्वच पिकांचं नुकसान खूप झालेलं आहे, खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. यामध्ये आजचा जो आपण द्राक्षाचा विषय घेतलेला आहे, तर द्राक्ष या पिकामध्ये खूप मोठं नुकसान झालेलं आहे, कारण द्राक्ष पिकाचं भांडवली खर्च जो आहे, हा अतिशय मोठा आहे. भांडवली खर्च जेवढा आहे, म्हणजे साधारणतः 1 एकर द्राक्षबाग उभी करण्यासाठी आपल्याला साधारणतः पहिलं पीक हातात येईपर्यंत 8 ते 9 लाख रुपये खर्च येतो प्रति एकर. याच्यामध्ये ट्रॅक्टर आणि ब्लोअरचा खर्च नाहीये. तो पकडला तर किमान 15 वर्षाच्या याच्यावरचं जर त्या घसारा डिप्रिशिएशन जर टाकलं, तर आणखी तो वाढतो. मित्र हो, एवढ्या मोठ्या पिकांचं नुकसान सहन करणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. सर्वप्रथम काल रात्रीच्या किंवा काल दुपारपासूनच्या गारपिटीमध्ये ज्या द्राक्ष बागायतदारांचं नुकसान झालं, या सगळ्या द्राक्ष बागायतदारांबरोबर महाराष्ट्रातल्या, भारतातल्या सगळ्या द्राक्ष बागायतदारांच्या आणि माझ्या स्वतःच्या आणि इतर सगळ्या शेतकऱ्यांच्या संवेदना आपल्या बरोबर आहेत. याबद्दल आम्ही पण आपल्या दुःखामध्ये सहभागी आहोत. आम्ही पण आपल्या दुःखामध्ये सहभागी आहोत. तर कुणीही अजिबात खचून जाऊ नका, धीर धरा. आणि याबद्दल काय करायचं आहे, याबद्दल आज आपण चर्चा करत आहोत. मित्रांनो, खूप याच्यामध्ये काही खूप मोठी कामं करायची नाही आहेत आपल्याला, खूप मोठ्या खर्चामध्ये पडायचं नाही आहे. ज्या ठिकाणी गारपीट झालेली आहे आणि ज्या ठिकाणी गारपीट झालेली नाही, अशा दोन्हीही ठिकाणी आपल्याला मोठे खर्च करायचे नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला मित्र हो, या ठिकाणी आपल्याला महागड्या कोणत्याही बुरशीनाशकाचा वापर करून आपल्याला कोणताही फायदा मिळणार नाही. याचं एकमेव कारण आहे की सध्या सूर्यप्रकाश नाही. आणि अलीकडच्या काळामध्ये नवीन आलेले डाउनी मिल्ड्यू, केवडा रोगावरचे जे काही महागडे बुरशीनाशक आहेत, हे सूर्यप्रकाश नसताना तेवढे काम करत नाहीत. अगदी 90% त्याचं काम हे पूर्णपणे कमी झालेलं असतं. याला खूप 5 ते 6 तास सूर्यप्रकाश लागतो, त्याशिवाय ते काम करत नाहीये. यासाठी मित्र हो, येणारे 2 ते 3 दिवस, म्हणजे जोपर्यंत सूर्यप्रकाश नाहीये आणि जोपर्यंत ढगाळ वातावरण आहे, तोपर्यंत या कोणत्याही गोष्टीचा आपल्याला उपयोग होणार नाहीये. मित्र हो, गेल्या काही वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी असाच प्रसंग आमच्या सोलापूर जिल्ह्यावर आला होता. म्हणजे सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा आणि नगर जिल्ह्यातला दक्षिण भाग, या ठिकाणी ही परिस्थिती अशीच होती. फक्त गारपिटीनं नुकसान झालेलं नव्हतं, मात्र तो पावसाचा काळ खूप मोठा होता.
त्याच्याही व्हिडिओचे मी आणखी शेअर माझ्या फेसबुकवर केलेले आहेत किंवा माझ्या स्टेटसवर व्हॉट्सअपवरच्या हे केलेले आहेत किंवा काही ग्रुपला पाठवलेले आहेत. आणि आजचा सुद्धा हा वेबिनार जो आहे फार्म DSS ॲग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं घेतलेला, हा सुद्धा आपल्याला शेअर करून प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर येईल. मात्र जेवढे काही लोक या ठिकाणी आज आलेले आहेत त्यांना आपण थोडंफार मला काही जे काही माहीत आहे, मला काही जे नॉलेज आहे, जे की मी आजपर्यंतच्या 28 वर्षाच्या कालावधीमध्ये मी शिकलेलो आहे इतर द्राक्ष बागायतदाराकडून वेगळ्या वेगळ्या विभागातून. त्यातल्या त्यात नाशिक जिल्हा आहे, त्याच्यानंतर सांगली जिल्हा आहे, पुणे जिल्हा आहे, नगर जिल्ह्यातला काही भाग आहे, परत सोलापूर जिल्ह्यामधून सुद्धा मला भरपूर काही शिकायला मिळालं. तर हे काही परंपरागत जे काही पद्धती आहेत, म्हणजे बाग 4 अवस्था आपल्याला खूप महत्वाच्या आहेत. 4 अवस्था. ह्या 4 अवस्था कोणत्या? तर पहिली अवस्था जी आहे, ही पहिली अवस्था जी आहे, मित्र हो पोंगा अवस्था. या अवस्थेमध्ये सुद्धा बऱ्याचशा बागा आहेत. विशेषतः सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत लेटच्या बागा. मात्र काही जालना जिल्ह्यामध्ये असतील. मात्र या ठिकाणी पाऊस कमी पडलेला आहे. जालन्यामध्ये पण बऱ्यापैकी पाऊस पडलेला आहे. तर मित्र हो, आपल्याला या अवस्थेमध्ये काय करायचं आहे, सगळ्यात मोठा जो अपघात म्हणू किंवा प्रघात म्हणू झालेला आहे कालच्या पावसामध्ये किंवा रात्रभराच्या पावसामध्ये, हा झालेला आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. आणि नाशिक जिल्ह्यामध्ये फ्लावरिंग मधल्या बागा खूप आहेत. लोणी, प्रवरा, राहता, संगमनेर या भागामध्ये उशिराच्या छाटण्याचा टप्पा आहे, ह्या पोंगा अवस्थेमध्ये आहेत. आणि सटाणा तालुका, मालेगाव तालुक्याचा काही भाग आणि तिकडं सांगली जिल्ह्यामध्ये, मात्र तिकडं सांगली जिल्ह्यामध्ये पाऊस नाहीये. वाळवा तालुक्यामध्ये बरेचसे प्लॉट काही ठिकाणी सुरू झालेले आहेत, तयार आहेत, म्हणजे मऊ पडलेले प्लॉट आहेत, मनी मऊ पडलेले. तर या चारही स्टेजमध्ये पाऊस आल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल याबद्दल आपण चर्चा करतो आहोत. मित्र हो, आजपर्यंत या सगळे मला वाटतं साधारणतः 2015 पासून 15-16 पासून ते अगदी पलीकडच्या वर्षापर्यंत म्हणजे 3 ते 4 वर्षाचा कालावधी असा गेला की या चारही स्टेजमध्ये द्राक्षाचं वेगळ्या विभागामध्ये खूप नुकसान झालेलं आहे. आणि हे नुकसान अगदी त्याच्या अगोदरच्या आणखी 2-3 वर्षाचा एक टप्पा होता, ज्या वेळेला भयान आलेलं होतं. त्या काळामध्ये सुद्धा 2014ला सुद्धा नाशिक जिल्ह्यामध्ये खूप मोठी गारपीट झालेली होती. त्यावेळेला सुद्धा जे काही शेतकऱ्यांनी आजपर्यंत प्रयोग केलेले आहेत, जे काही आपल्याला ऍडवाइस मिळालेले आहेत, म्हणजे मार्गदर्शन मिळालेलं आहे, या सगळ्यांबरोबर चर्चा करून याच्यामध्ये नेमकं काय केलं पाहिजे आणि काय असलं पाहिजे ह्याचे जर सार काढला तर मित्र हो, कोणत्याही महाग ट्रीटमेंटमुळं, कोणत्याही महाग प्रक्रियेमुळं, आपण केलेल्या याच्यामुळं आपल्याला कधीही कुठंही आपल्याला खूप चांगले रिझल्ट मिळालेले आहेत असं अजिबात नाही आहे. तर ज्या जुन्या परंपरागत ज्या पद्धती होत्या ह्या अतिशय महत्वाच्या आहेत. तर त्यापैकी आपण आता उलट चालू करणार आहोत की माल तयार असलेल्या बागा, पाणी उतरलेल्या बागा, ते माल तयार असलेल्या बागा आणि फ्लावरिंग मधल्या बागा ज्याचं नुकसान झालं आणि ह्या दोन्हीच्या मधल्या टप्प्यामध्ये सेटिंग नंतर पाणी उतऱ्यापर्यंतच्या स्टेजमध्ये खूप मोठं नुकसान काल आपण झालेलं बघितलं, खूप व्हिडिओ बघितलेले आहेत सर्व माध्यमावर. तर सगळ्यांना नमस्कार. मी तुम्हाला नंबर पण देणार आहे. सगळ्यांनी चॅट चालू केलेले. मी अगोदर मला जे काही सांगायचं आहे, माझं जे ह्या बिकट परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं आहे. तर मित्र हो, ह्या जो आज पाऊस चालू झालेला आहे याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे कमीत कमी वेळेमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्र हो, आपल्याला काही बागांचं नुकसान जे झालेलं आहे की ज्या ठिकाणी गारपीट झालेली आहे, आजपर्यंतच्या ज्या गारपीटीचं नुकसान होतं हे म्हणजे गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये बऱ्याच वेळेला साधारणतः खरड छाटणीनंतर गारपिटी झालेल्या होत्या. डायरेक्ट फळावर बाग असताना गारपिटीचं नुकसान हे झालेलं नव्हतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये गारपीट मला वाटतं ही कित्येक वर्षांनी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. ही कित्येक वर्षांनी पाहायला मिळालेली आहे. आजपर्यंत नोव्हेंबरच्या शेवट म्हणजे साधारणतः जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे अशा महिन्यामध्ये ही गारपीट व्हायची. परंतु ही जी गारपीट झालेली आहे ही नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात झालेली आहे.
तर ही गारपीट आजपर्यंत आपण कधी पाहिलेली नाही आहे. ही खूपच अनपेक्षित ठरली. पावसाचे अंदाज अॅमिकस असेल किंवा बाकीचे सर्व हवामान तज्ज्ञ असतील, या सगळ्यांनी पावसाचा अंदाज दिलेला होता. खरं पाहिलं तर गेल्या 8 दिवसापूर्वी हा अंदाज अतिशय 2, 4, 5 पर्यंत होता. मात्र तो वाढत वाढत गेला आणि परवा अचानक तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये वाढलेला दिसला आणि सगळे अलर्ट झाले. सॉरी. तर यामध्ये आपल्याला सेटिंग झाल्यापासून किंवा कोणत्याही अवस्थेमध्ये जे गारपिटीनं पानं तुटलेले आहेत, घड तुटून खाली पडलेले आहेत, काड्या तुटलेल्या आहेत, अशा शेतकऱ्यांनी काय करायचं? तर मित्र हो, अशा शेतकऱ्यांना जर समजा एक 25% जरी माल वर राहिलेला असेल तरी सुद्धा खचून जाऊ नका, नाराज होऊ नका. कारण जवळपास 60 ते 70% द्राक्ष बागेचा खर्च आपण केलेला आहे. 60 ते 70% खर्च आपला द्राक्ष बागेचा झालेला आहे. जरी तुमचा जर समजा 40 घड एका झाडावर आपल्या असतील आणि त्यापैकी 15 राहिले असतील, तरीही नाराज होऊ नका. कारण निसर्गावर नाराज होऊन चालणार नाहीये. आपल्याला याच निसर्गामध्ये राहायचं आहे. निसर्गाला बिलकुल दोष देऊ नका. तर या निसर्गाबरोबर कसं चालायचं हे आपल्याला आणि जुळवून घ्यायचं, हे आपल्याला करावंच लागणार आहे, हे आपल्याला शिकावंच लागणार आहे. तर मित्र हो, आपल्याला जरी थोडेफार जरी घड राहिलेले असतील, कारण आता त्या बागेमध्ये कोणताही बदल करून आपल्याला काहीच करता येणार नाहीये. कारण हार्वेस्टिंगचे दिवस सुद्धा आपले खूप कमी राहिलेले आहेत. सेटिंग झाल्यानंतरचे पुढचे दिवस आणि पुढचं जे काम आणि खर्च जो आहे साधारणतः हा 25 ते 30%च राहिलेला आहे. तर मित्र हो, जे काही आपलं राहिलेलं आहे याच्यामध्ये फांद्या तुटलेल्या असतील, याच्यामध्ये जर फांद्या तुटलेल्या असतील तर त्या फांद्या विनाकारण कट करत बसू नका. कमीत कमी एक 4 ते 5 दिवस तुम्ही काही करू नका. याच्यामध्ये आपल्याला काळजी काय घ्यायची आहे? तर याच्यामध्ये आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की बागेचं निर्जंतुकीकरण कसं करायचं, ही सगळ्यात मोठी प्राथमिकता आपल्याकडे असली पाहिजे. द्राक्ष बागेचं निर्जंतुकीकरण. कारण मला वाटतं सकाळपासून आता बऱ्याच ठिकाणी पाऊस थांबलेला आहे, काही ठिकाणी अधूनमधून पाऊस येतोय, असे फोन चालू आहेत. तर मित्र हो, सगळ्यात अगोदर आपल्याला झाडावर जर पाणी असेल, झाडावर जर पाणी असेल तर आपल्याला जरी बागेचं सेटिंग होऊन पुढच्या अवस्थेमध्ये असतील तर आपल्याला मँकोझेब, प्रोपिनेप, झायनेप, कॅप्टन, कॉपर बुरशीनाशक हे आपल्याला घेता येणार नाहीये. कारण त्याचे मण्यावर डाग येतात. हे घेण्यासाठी हे पण चालतील आपल्याला, कॅप्टन किंवा मँकोझेब किंवा प्रोपिनेप हे पण चालतील. परंतु आपलं स्प्रेयर जो आहे अतिशय फॉग असलेलं किंवा चांगल्या क्वालिटीचा स्प्रेयर असला पाहिजे आणि 1 ग्रॅम प्रति लिटरच्या वर आपल्याला जाता येणार नाहीये. 1 ग्रॅम प्रति लिटरच्या वर आपल्याला जाता येणार नाहीये. पण यापेक्षा आणखी काही मॉलिक्यूल आपल्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत. ते म्हणजे आपण जर एक बरेचसे लोक आता बायो फर्टिलायझरचाही खूप मोठ्या प्रमाणामध्ये इफेक्टिव्ह वापर करतायत, जसं की ट्रायकोडर्मा आहे, सुडोमोनाज आहे, बॅसिलस सबस्टॅलिस आहे. मात्र ट्रायको, सुडो आणि बॅसिलस सबस्टॅलिस या प्रॉडक्टचा वापर आपण थोडा उशिरा केला आणि त्याच्या म्हणजे 1-2 दिवसानंतर आणि त्याच्या अगोदर आपण जर काही गरजेचे म्हणजे आजपर्यंतच्या शेतकऱ्यांना जे अनुभव आलेले आहेत ते बागेचं स्टरलायझेशन करणं म्हणजे निर्जंतुकीकरण करणं ही सगळ्यात मोठी प्राथमिकता आपल्याकडे असली पाहिजे. याच्यामध्ये स्पर्शजन्य बुरशीनाशकामधलं आपण कोणतंही एखादं औषध घेऊ शकता किंवा जर ज्या ठिकाणी आपण कॉपर घेणार नाहीये तर आपण मँकोझेब, प्रोपिनेप, झायनेप, कॅप्टन याबरोबर 1 ग्रॅम प्रति लिटर ज्या ठिकाणी खूप फांद्या मोडलेल्या आहेत, ज्या ठिकाणी खूप नुकसान झालेलं आहे, घड खाली पडलेले आहेत, काही थोडेफार घड वर राहिलेले आहेत आणि खूप थोडाफार पाला राहिलेला आहे, पानं फाटलेले आहेत, परंतु ते फाटलेले पानं लगेच काढण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. त्याला 4 दिवस जाऊ द्यात. त्याला 4 दिवस जाऊ द्यात. बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या बागेमध्ये ट्रॅक्टर जाणार नाहीये, परंतु त्या ट्रॅक्टरचा ब्लोअर भरून त्याला नळी लावून
हँडगननं सुद्धा आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे आणि जेवढ्या लवकर आपण करू तेवढं आपलं नुकसान कमी होणार आहे. तर एक रॅकॉल्टो ॲग्रो म्हणून एक कंपनी आहे, जी की कंपनी पहिली डाव ॲग्रो सायन्सेस या नावानं होती आणि त्या डाव ॲग्रो सायन्सेसचे बरे दुसऱ्या कंपन्यांमध्ये मर्जिंग झालं. मात्र न्यूट्रिएंट डिव्हिजन जे आहे, हे न्यूट्रिएंट डिव्हिजन आलेलं आहे ते म्हणजे रॅकॉल्टो या ग्रुपमध्ये आलेलं आहे. तर या रॅकॉल्टो ग्रुपमध्ये जे आलेलं जे डाऊचं डिव्हिजन आहे, न्यूट्रिएंट डिव्हिजन, यांच्याकडे एक मायक्रोशिल्ड नावाचं प्रॉडक्ट आहे. हे मायक्रोशिल्ड नावाचं प्रॉडक्ट संपूर्ण निर्जंतुकीकरण अतिशय चांगल्या पद्धतीनं करतं. त्याचे कोणत्याही प्रकारचे डाग येत नाहीये. विशेषतः ज्या सेटिंग झालेल्या बागा आहेत, हे फ्लावरिंग मध्ये पण चालणार आहे. तर यामध्ये आपण मायक्रोशिल्ड 1 लिटर पाण्याला 2 ते 3 ml किंवा जास्तीत जास्त त्याचा राईट डोस जो आहे हा 2.5 ml चा आहे. तर 2.5 ते 3 ml प्रति लिटर, कारण झाडावर पाणी आहे, झाड ओला आहे. कारण हे तेवढं जर 2.5 ml प्रति लिटर मायक्रोशिल्ड जर आपण घेतलं, याच्यामध्ये मित्र हायड्रोजन पॅरॉक्साईड आहे आणि केवळ हायड्रोजन पॅरॉक्साईड मध्ये काही काही नॅनो सिल्वर वगैरे असे बरेचसे बाजारामध्ये प्रॉडक्ट आहेत. परंतु या रॅकॉल्टो कंपनीनं जे डाऊचं जे प्रॉडक्ट आणलेलं आहे, रिसर्च प्रॉडक्ट आहे, जागतिक दर्जाचा मान्यता मिळाला प्रॉडक्ट आहे. हे मायक्रोशिल्ड आपण 2.5 ml प्रति लिटरचं प्रमाण आहे. मात्र झाड ओलं आहे आणि त्या ओल्या झाडावर परत आपण फवारणी केल्यानंतर तिथं वर गेल्यानंतर त्या प्रॉडक्टची तीव्रता कमी होईल आणि आपल्याला रिझल्ट अपेक्षित येणार नाहीये. म्हणून झाडावर किती पाणी आहे यानुसार आपण ते प्रमाण 2.5 ml घ्यायचं प्रति लिटर, का 3 ml घ्यायचं, का 3.5 ml घ्यायचं, हे आपल्याला पाहावं लागणार आहे. तसं पाहिलं तर रॅकॉल्टो या कंपनीचं काम जे आहे हे द्राक्षामध्ये बऱ्यापैकी कमी आहे. इतर भाजीपाला, बाकी फळ पिकं, भाजीपाला याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम आहे. द्राक्षामध्ये नाशिकमध्ये बऱ्यापैकी त्यांचं प्रॉडक्ट जातं, नगरमध्ये पण बऱ्यापैकी जातं. तर हे एक प्रॉडक्ट आहे. याच्यामध्ये मात्र तुम्हाला कॉपर मिसळून चालणार नाहीये. कॉपर याच्यामध्ये मिसळून चालणार नाहीये. तर अशा पद्धतीनं हे करा. आणि 1 ते 2 फवारण्या जर आपण ह्या 2 दिवसामध्ये घेतल्या जोपर्यंत पाऊस आहे, आणि परत झाड कोरडं झाल्यानंतर एकदा आणि पूर्णपणे पाऊस उघडल्यानंतर सुद्धा याच मायक्रोशिल्डची आणखी एक फवारणी घेतली तर आपल्याला अतिशय फायदेशीर राहील. मित्रांनो, बऱ्याचशा लोकांनी विचारलेलं आहे किंवा बऱ्याचशा लोकांचे मला सकाळपासून फोन आलेले आहेत की तुमचं ऑक्झिरूट जे आहे हे डावणी, भुरी, करपा याच्यावर अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतं. परंतु मित्र, मी सगळ्यांना एक आवाहन करतो, आणखी येणारे 3 ते 4 दिवस ऑक्झिरूट या प्रॉडक्टचा वापर आपण टाळावा. कारण आता सध्या जी भुरी चालू झालेली होती मागच्या आठवड्यामध्ये, या भुरी रोगावर आणि डावणी 24 तासात कंट्रोल करतो ऑक्झिरूट. पावडरी मिल्ड्यू म्हणजे भुरी जी आहे किंवा करपा आहे, सर्कोस्पोरा, फायटोप्थोरा, अल्टरनेरिया, हे जे काही बाकीचे रोग आहेत हे साधारणतः 48 ते 72 तासामध्ये कंट्रोल करतं. परंतु त्या ऑक्झिरूटची फवारणी झाल्यानंतर आणि एकसारखी पूर्ण चिंब फवारणी झाल्यानंतर 12-13 तास पाऊस यायला नको आहे. 12 ते 13 तास पाऊस यायला नको आहे आणि ती परिस्थिती आता आहे. म्हणून मी सगळ्यांना आवाहन असं करतो की ऑक्झिरूट या प्रॉडक्टची आणखी 2 ते 3 दिवस फवारणी करू नका. पूर्ण झाड कोरडं झालं, वातावरण कोरडं झालं तर कितीही डावणी येऊ द्या किंवा कितीही पावडरी मिल्ड्यू म्हणजे भुरी येऊ द्या, सर्कोस्पोरा, अल्टरनेरिया, जे काय आहे ते येऊ द्या कोणत्याही पिकावरचा, त्याच्यानंतर जर तुम्ही फवारणी केली आणि 12-13 तास जर पाऊस नाही पडला किंवा ते धुवून नाही गेलं दवानं, म्हणून सकाळी फवारणी करा. तुम्हाला वेळ भरपूर आहे. कितीही आलेला रोग पूर्णपणे कंट्रोल करतं आणि हे प्रॉडक्ट म्हणजे डावणी आणि भुरीच्या पावडरच्या खालचा जो पिवळा चट्टा आहे हा 6 ते 7 दिवसामध्ये हिरवा करतं. 6 ते 7 दिवसामध्ये असं जगातही एकही प्रॉडक्ट नाही आहे. त्याबद्दल निश्चिंत राहा. मात्र या काळामध्ये आपल्याला अतिशय स्वस्त औषधाच्या इफेक्टिव्ह वापर करायचा आहे, जे की हजारो शेतकऱ्यांकडून मी गेले 28 वर्ष शिकतो आहे. तर ज्या बागांच्या काड्या तुटलेल्या आहेत, पानं तुटलेल्या आहेत, त्यांनी बॅक प्रुनिंग करणं किंवा ते तुटलेल्या काड्या काढणं या भानगडीत आता सध्या लगेच पडू नका. तर आपण एखाद्या स्पर्शजन्य औषधाचं 1 ग्रॅम प्रति लिटर जर आपला ब्लोअर खूप मायक्रो फवारणी करणार असेल, खूप मोठे थीम नसणार आहेत, तर मायक्रोशिल्ड सारखं प्रॉडक्ट आहे. काही कॉपर फंजीसाईड जर केले तर मात्र मायक्रोशिल्ड तुम्हाला एक 10-12 तास त्याच्या याच्यामध्ये चालणार नाहीये, कारण त्या दोघांचं कॉम्बिनेशन जमत नाहीये. तर अशा पद्धतीनं आपल्याला मात्र कॉपरची रिस्क मोठी आहे. ते बऱ्यापैकी स्कॉर्चिंग आणणार आहे आपल्या झाडावर.
मण्यावर, यासाठी कॉपरचा जरा जपून वापर करा. जर केला तर काही नवीन टेक्नॉलॉजी मधले काही कॉपर आलेले आहेत, परंतु याचा सुद्धा आपल्याला कॉन्फिडन्स असल्याशिवाय तेवढा गच्च वापर करून आपल्याला चालणार नाहीये. तर मित्र हो, आपल्याला फ्लावरिंग मध्ये बऱ्यापैकी जास्त बागा आहेत, फुलोऱ्यामध्ये भरपूर जो बागा आहेत. मित्र हो, माझा फोन रात्री 1 वाजेपर्यंत चालू होता. साधारणतः एक 50 एक फोन मी शेतकऱ्यांचे अटेंड केले, आणि पहाटे 4:45 वाजल्यापासून ते सकाळी आतापर्यंत साधारणतः आणखी 60-70 लोकांचे फोन मी अटेंड केलेले आहेत. तर मित्र हो, फ्लावरिंग मध्ये काय करायचं आहे, किंवा पोंगा अवस्था आणि फ्लावरिंग मध्ये ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच करायच्या आहेत. त्या म्हणजे अतिशय स्वस्तामध्ये, आणि याच्या एवढे चांगले रिझल्ट तुम्हाला कशाचेच मिळणार नाहीये. याच्यासारखे चांगले रिझल्ट कशाचेच मिळणार नाहीत. फक्त आरके व्हरायटी आणि सुपर सोनाका व्हरायटी यांना थोडेसे रिझल्ट कमी भेटतील, पण भेटतील. मात्र बाकीच्या सगळ्या व्हरायट्यांना अतिशय चांगले रिझल्ट भेटतील, आणि अतिशय कमी खर्चामध्ये. ते म्हणजे आता पहिल्या काळामध्ये काही एक हे आलेला होता, प्रघात आलेला होता, त्याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचं, जर फुलोरा अवस्थामध्ये आपल्याला जर हमखास पाऊस येणार आहे, तर फ्लावरिंगच्या अगोदर आपण जर का हे घेतलं, सीपीपीओ घेतलं, किंवा ट्रायकंटेनॉल घेतलं, तर ट्रायकंटेनॉल सुद्धा आणखी बऱ्याचशा कंपन्यांचं येतं आहे. एक प्रोसेल म्हणून पण सीपीपीओ आहे. हे जर खूपच कूज व्हायला लागलेली असेल, आणि खूपच फ्लावरिंग मध्ये 80-90% फ्लावरिंग आहे, अशा ठिकाणी तुम्ही प्रोसेल जर घेतलं, आणि त्याच कंपनीचं मला वाटतं जर ट्रायकंटेनॉल घेतलं, तर त्या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी फीडबॅक दिलेला आहे की खूप चांगले रिझल्ट आलेले आहेत. थोडीफार शॉर्ट बेरीजची आपल्याला रिस्क घ्यावीच लागणार आहे. मात्र आपण फ्लावरिंगच्या अगोदर हे प्रोसेस आणि ट्रायकंटेनॉल जर आपण 2-4 दिवस वापरलेला असेल, साधारणतः आणखी 1 तारखेला वगैरे पाऊस येण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी बऱ्याचशा बागा, आणखी लेटच्या ज्या बागा आहेत, विशेषतः नाशिक मधल्या मध्यम लेटच्या ज्या बागा आहेत, त्या फ्लावरिंग चालू होण्याची अवस्था आहे. अशा ठिकाणी सुद्धा या प्रॉडक्टचा आपण वापर करू शकता. आणि त्याच्या अगोदर सुद्धा बऱ्यापैकी आपण पूर्ण आपलं बाग निर्जंतुकीकरण करण्यासाठी जर आपण हे केलं, फ्लावरिंग सुरू जर झालेलं नसेल, तर कॉपर ऑक्सिक्लोराईड आहे, बोर्डो पण आहे, पण बोर्डो आपण वापरत नाही, कारण त्याचं मायक्रॉन साईज जे असते हे 15 मायक्रॉनच्या पुढे असते. कॉपर ऑक्सिक्लोराईडचं जे मायक्रॉन साईज आहे हे 12 मिलीग्रॅमच्या पुढे असते. साधारणतः कॉपर हायड्रॉक्साईड जे आलेलं होतं, कोसाईड किंवा इसासाईड, तर याची मायक्रॉन साईज साधारणतः 6 मिलीग्रॅम पर्यंत असते. आणि बाकीचे आणखी कॉपर हायड्रॉक्साईड मधले 2000 असतील, 3000 असतील, तर याची मायक्रॉन साईज जरा 3 मायक्रॉन पेक्षा कमी असते. तर याची डाग कमी येतात. तर याचा सुद्धा प्रभावीपणे योग्य ठिकाणी जर आपण वापर केला, तर आपल्याला खूप चांगले रिझल्ट मिळणार आहे. बाग निर्जंतुकीकरण पावसाच्या अगोदर आणि पावसानंतर लगेच, हे अतिशय महत्वाचे आहे. मग ज्या बागा पोंगा अवस्थेमध्ये आहेत आणि ज्या बागा फ्लावरिंग अवस्थेमध्ये आहेत, याला आपण काय केलं पाहिजे? तर मित्र हो, या बागांना आपल्याला खूप अतिशय धैर्यानं, अतिशय न घाबरता, म्हणजे त्याच्या मागची हिस्ट्री मी तुम्हाला सांगतो, की मित्र हो, मागच्या काही काळामध्ये मी ज्या वेळेला पिंपळगाव बसवंतला 6 ते 7 वर्ष राहायला होतो, हा काळ होता साधारणतः 1994 ते 1999चा. या काळामध्ये मी पिंपळगाव बसवंत नाशिक जिल्ह्यामध्ये राहायला होतो. परत पुढचे 5 तर 2005 पर्यंत मी नाशिकला राहायला पाहिजे होतो. तर विशेषतः खेडगाव, आंतरवेली या पट्ट्यामध्ये, आणि निफाडकडे निघाल्यानंतर रानमळ्यापासून कुंदेवाडीपर्यंतचा एरिया जो आहे, यातले काही जुने शेतकरी जे आहेत, बागा फ्लावरिंग मध्ये जर असतील, तर पाऊस जर पडायला लागला तर ते ट्रॅक्टर फिरवायचे. आणि ट्रॅक्टर फिरवताना असं लक्षात यायचं, त्यावेळेला मी स्कूटरवर फिरायचो. रात्री उशीर झालेला असेल, पावसात सुद्धा ज्या रोडच्या कडेच्या बागा आहेत, या ठिकाणी मी बघायचो त्यांचा ट्रॅक्टर चालू आहे, परंतु त्यातनं कुठलंही औषध उडत नाहीये. मग त्याच्यानंतर चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की ते फक्त हवा मारतायत, आणि परत बरेचसे शेतकरी त्यातले तरी सुद्धा नुकसान व्हायचं. मात्र फक्त हवा मारल्यानंतर सुद्धा 50% नुकसान टळायचं, आणि 50% माल वाचायचे, म्हणजे कूज कमी व्हायची, गळ कमी व्हायची. आणि त्याच्यानंतर परत 1-2 वर्षानंतर असं लक्षात आलं
तारा हलवून घ्यायच्या आणि पाणी पाडायचं. पण कितीही तारा हलवल्या, कितीही झाडं हलवले, तर मित्र फ्लॉवरिंग मध्ये आलेल्या घडामध्ये, फ्लॉवरिंग मधल्या आलेल्या घडामधलं जे पाणी आहे हे 25% जास्त खाली पडणार नाही. 75% पाणी त्या घडामध्ये तसंच शिल्लक राहणार आहे. म्हणून काही शेतकऱ्यांनी परत एमओपी मारायला चालू केलं. तो काळ बघा, नुकतंच एसओपी, द्राक्षावर एमओपी वापरू नका, जमिनीतूनही टाकू नका, एसओपीचा वापर सुरू झालेला होता. आणि एसओपी बद्दल म्हणजे सल्फेट ऑफ पोटॅश 50 किलोच्या बागेतलं, याच्याबद्दल बऱ्यापैकी चर्चा चालू झालेली होती. त्याच्या अगोदरच्या काळामध्ये द्राक्ष बागेला हे एमओपीच, म्युरेट ऑफ पोटॅशच वापरलं जायचं. मात्र जानोरी मोहाडीचे काही शेतकरी, मला वाटतं रवळस नाहीये ते, कुंदेवाडीच्या अलीकडचं एक गाव आहे, ते कुंदेवाडी पर्यंतचे काही शेतकरी हे मात्र फ्लॉवरिंग मध्ये बाग असताना एमओपी फवारत राहायचे. म्हणजे रात्रीतून 1-2 वेळा एमओपी फवारायचे. दिवसभर जरी पाऊस असला तरी 2 ते 3 वेळा एमओपी फवारायचे. आणि पडत्या पावसामध्ये काही लोकांचं मी पाहिलेलं होतं की ते फक्त मोकळा ब्लोअर फिरवायचे, फक्त हवा मारायचे. आणि काही लोक असे बघितले की पडत्या पावसामध्ये सुद्धा फवारणी चालू आहे. मी थांबायचो आणि त्यांच्याकडे जाऊन शिकण्याचा प्रयत्न करायचो. त्यांना विचारायचो की काही लोक हवा मारतात आणि तुम्ही औषध मारता, हे कोणतं औषध मारतात? तर ते सांगितलं M45 पोटॅश. म्हणजे त्यावेळेला एमओपी आणि एसओपी असा काही प्रघात नव्हता, बऱ्यापैकी पोटॅश म्हटलं जायचं. काही ठिकाणी एमओपी असायचं, काही ठिकाणी एमओपी असायचं. M45 पोटॅश आणि काही सिलेक्टेड लोक जे होते हे सल्फरचा वापर करायचे. म्हटलं सल्फरचा वापर केल्यानंतर घडामध्ये एवढं पाणी आहे आणि आपण जर सल्फर त्याच्यामध्ये गेलं तर त्याच्यामध्ये आणखी टेम्परेचर वाढेल आणि आपलं नुकसान होणार नाही. आणि खरंच काही दिवसानंतर जर सेटिंगच्या वेळेला जर बागा बघितल्या, म्हणजे 50% फ्लॉवरिंग मध्ये असतील तर 5 ते 6 दिवसामध्ये सेटिंग व्हायचं. आणि त्याच्या 4 दिवसानंतर बघितलं तर कूज अतिशय कमी असायची. ज्यांनी फक्त हवा मारली या ठिकाणी कूज 50% असायची, 50% कूज झालेली असायची, 50% प्लॉट वाचलेले असायची, 50% प्लॉट वाचलेले असायचे. अशा पद्धतीनं मग एकमेकांमध्ये चर्चा केली. त्या काळामध्ये व्हॉट्सअप, फेसबुक वगैरे नसायचं. प्रत्येक जण एकमेकांना भेटल्यानंतर आपला अनुभवाची देवाणघेवाण करायचा, शेअर करायचा. आणि एका माणसाकडून दुसऱ्या माणसापर्यंत लँडलाईन थोडेफार फोन असायचे. कंपनीच्या माध्यमातून ज्या वेळेला प्रसार आणि प्रचार चालू झाला त्यावेळेला मित्र अक्षरशः सगळ्या कंपन्यांनी आमचे कूज होऊ नये, गळ होऊ नये म्हणून एवढे महागडे प्रॉडक्ट चालू केलेले आहेत. आणि गेल्या 10 ते 12 वर्षापासून हे विद्यापीठ जे आले, व्हॉट्सअप, फेसबुक, ही खूप चांगला मीडिया आहे, परंतु त्याचा दुरुपयोग झाला. आणि त्यानंतर द्राक्ष बागायतदार हा अतिशय महागड्या तंत्रज्ञानाकडे गेला. त्या तंत्रज्ञानाचा वापर होतोय का नाही हे बघितलेलं नाही आहे. आणि कोणतंही नवीन औषध मॉलिक्यूल ते कशासाठी काम करतं हे बघताना आपण 4 लाईन कंट्रोल ठेवून बाकीच्या लाईनवर आपण प्रयोग केला नाही. जो की माझ्या घरच्या स्वतःच्या द्राक्ष बागेमध्ये मी गेले 8 वर्ष करतोय, माझ्या स्वतःच्या द्राक्ष बागेमध्ये. आणि त्याच्या अगोदर 4 वर्ष मी स्वतः माझ्या घरच्या शेतामध्ये, वडिलांच्या शेतामध्ये द्राक्ष बाग नव्हती, तर काही बटाईने केलेल्या बागा होत्या, त्या ठिकाणी मी करत आलेलो आहे. हा सगळा माझ्या घरच्या द्राक्ष बागेच्या, स्वतःच्या द्राक्ष बागेचा 12 वर्षाचा इतिहास. आणि त्याच्या अगोदरचे काही वर्ष जे होते, त्याच्या अगोदरचे जे काही वर्ष होते हे माझे स्वतःचे 28 वर्ष झालेले आहेत या वर्षी. तर हा अनुभव मी आपल्याला शेअर करतोय. जर मित्र हो आपल्या फ्लोराच्या फ्लॉवरिंग मधल्या घडामध्ये किंवा पोंगा अवस्था आलेला आहे, ह्या पोंग्यामध्ये 3 तासाच्या जास्त वेळ पाणी राहिलं, दवाचं, धुक्याचं किंवा पावसाचं पाणी पोंगा अवस्थेमध्ये आणि फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये 3 तासापेक्षा जास्त जर राहिलं, 3 तासापेक्षा जास्त राहिलं, तर मित्र हो आपल्या बागेमध्ये जे पोंगा अवस्थेमध्ये पाणी साठलेलं आहे तर त्या घडामध्ये डावणी, घडाच्या दांड्यामध्ये डावणी हा साधारणतः फेलफुटच्या 2-3 दिवशी दिसायला लागतो. आणि प्रीब्लूम अवस्थेच्या वेळेला जर पोंगा अवस्थेमध्ये 3 तास पाणी जर शिल्लक राहिलेलं असेल आणि त्याच्यामध्ये स्पर्शजन्य बुरशीनाशक जर गेलेलं नसेल तर काडीमधला डावणी आपल्याला दिसतो. आणि काडीमधला डावणी आणि घडामधला डावणी मित्र हो जगातलं कोणतंही औषध
थांबवू शकत नाही किंवा त्याच्यावर कंट्रोल मिळणार नाही, हे मी तुम्हाला गॅरंटीनं सांगतो, अतिशय गॅरंटीनं सांगतो. 2018ला मी जे काही माझ्या घरच्या बागेतले व्हिडिओ टाकलेले आहेत, माझ्या नानासाहेब पर्पलची बाग होती त्यावेळेला एक अख्खा दिवस आणि अर्धी रात्र साधारणतः 18 तास पाऊस पोंगावस्थेमध्येच होता. आणि या 18 तासामध्ये मी साधारणतः 4 ते 5 फवारण्या घेतलेल्या होत्या. आणि त्याच्या आदल्या वर्षी 2017ला सप्टेंबरमध्ये 6 सप्टेंबरला मी जी बाग धरलेली होती, माझा ब्लोअर खराब झालेला होता, पोगा अवस्थेमध्ये पाऊस होता आणि ते औषध तिथपर्यंत पोहोचत नव्हतं. त्यामुळं मला माझं प्रचंड नुकसान झालेलं होतं. दुसऱ्या वर्षी मात्र 2018 सप्टेंबर, साधारणतः तारीख असेल 16, 17, 18 सप्टेंबर 2017, या साली 18 तास पाऊस होता. 18 तास आणखी तुम्ही चेक करू शकता, त्या ठिकाणी जाऊन निजी सर मला वाटतं बऱ्यापैकी व्यवस्थित चेक करू शकतील या तारखा. तर मी त्यावेळेला 6 फवारण्या घेतलेल्या होत्या. कशाच्या? फक्त M45, SOP आणि सल्फर. म्हणजे 3 तासाच्या अगोदर जर पोंग्यामध्ये पाणी शिरलेलं आहे, तिथं जर स्पर्शजन्य औषध गेलं, म्हणजे मँकोझेप किंवा प्रोपिनेप किंवा झायनेप किंवा कॅप्टन, आणि त्याच्या जोडीला SOP आणि सल्फर जर असेल, तर त्याचा एक कंपाऊंड तयार होतो, संयुक्त तयार होतं. जोडीला बुरशीनाशक आहे स्पर्शजन्य. मित्रहो, घडामध्ये डावणी शिरत नाही. मात्र 3 तासापेक्षा फक्त पाण्यापेक्षा हे जर कंपाऊंड तिन्हीचं जर गेलं, तर घडातला डावणी आणि पाकळीतला डावणी आणि त्याच्यानंतर घड्याच्या दांड्यावरचा डावणी आणि आपल्या फुटीमध्ये जो डावणी येतो याच्यापासून संपूर्ण संरक्षण मिळतं. सगळ्यात मोठं नुकसान जे आपलं होतं ते मित्र होतं ते खरं म्हणजे फुलोरा अवस्थेमध्ये. मित्र फुलोरा अवस्थेमध्ये साधारणतः 25% फ्लॉवरिंग अवस्था आहे. त्यावेळेला असा टिचबर घर असतो, टिचीपेक्षा जरा थोडासा बोटापेक्षा मोठा असतो आणि 25% फ्लॉवरिंग जर उकललेलं असेल, तर या पाण्यामध्ये साधारणतः या घडामध्ये 15 ते 20 मिली पाणी असतं. जर समजा इतबर घड असेल आणि 50% फ्लॉवरिंग असेल, तर अशा घडामध्ये पाऊस पडल्यानंतर साधारणतः एक 35 ते 40 मिली पाणी असतं. आणि एक वितीपेक्षा जर मोठा घड आहे, 7 ते 8 इंच घड आहे आणि त्याच्या पाकळ्या जर बोटबोट असतील आणि 75 ते 80% फ्लॉवरिंग असेल, तर अशा घडामध्ये 100 मिलीपेक्षा जास्त पाणी असतं. तर मित्र या ठिकाणी काय करायचं आहे, 3 तासापेक्षा जास्त वेळ फक्त पाणी राहायला नको. त्याच्यामध्ये बुरशीनाशक आणि पोटॅश आणि सल्फर याचं हे कंपाऊंड गेलं पाहिजे, म्हणजे आपली कूज होणार नाहीये आणि परत गळ होणार नाहीये. हे मी ठामपणे सांगतो. बाकी काहीही झालं त्याच्यानंतर तुम्ही घड कोरडा झाल्यानंतर ज्या काही आपल्याला ट्रीटमेंट करायच्या त्या मी अगोदर पण सांगितलेल्या आहेत, नंतर पण आपण बोलू. तर हे आपण करा. मात्र घडामध्ये जोपर्यंत पाणी आहे, मग रात्रभर पाऊसच उघडत नाहीये, तर मित्र याच्यासाठी आपण काय करायचं आहे, घडामध्ये पाणी किती आणि M45, SOP आणि सल्फरचं प्रमाण किती वाढवायचं हे आपण ठरवायचं. घडामध्ये पाणी किती आहे, घड किती मोठा आहे, घडामध्ये किती मिली पाणी आहे, यानुसार याचं कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं. मग ते ह्या तिन्हीचं प्रमाण जे आहे, M45 2.5 ग्रॅम, SOP 3 ग्रॅम, सल्फर 1.5 ग्रॅम. मग हे प्रमाण 1.25 पट करायचं, 1.5 पट करायचं, 2 पट करायचं, 3 पट करायचं, 4 पट करायचं का 5 पट करायचं शेवटपर्यंत, हे आपण ठरवायचं त्या परिस्थितीनुसार. तर मित्र पडत्या पावसामध्ये सुद्धा आपल्याला हे प्रयोग खूप चांगले करता येतात. ट्रॅक्टर चालत नसेल तर हँडगननं फवारणी करावी लागेल. ही जर प्रक्रिया आपण केली तर आपल्या एका घडाला सुद्धा कूज होत नाही. माझ्या मोबाईलमध्ये साधारणतः 39,750च्या वर शेतकऱ्यांचे नंबर फीड आहेत. याच्यामध्ये 90% द्राक्ष बागायतदारांचे आहेत, इतर बाकी भाजीपाला आणि इतर फळबागायतदारांचे असतील,
काही 200-300 नंबर नातेवाईकांचे आणि मित्राचे असतील, याच्या पलीकडे नाही आहे. हे सगळ्या शेतकऱ्यांचा डाटा माझ्याकडे जो आहे, त्यामुळे मी खूप ठामपणे सांगतोय मित्र हो, द्राक्ष बाग पिकवत असताना खूप खर्च येत नाही. हे खर्च आपण वाढवून घेतलेले आहेत आणि खूप कंपन्यांनी प्रॉडक्ट आपल्यावर लादलेले आहेत. ते सगळं सारखं ऐकून ऐकून आपलं माइंड प्रोग्रामिंग झालेलं आहे. माइंड मध्ये आपल्या आपल्या मनामध्ये ते रेकॉर्डिंग झालेलं आहे. आपण त्याच्या बाहेर जात नाहीये. आपण आपल्या वाडवडिलांच्या अनुभवाकडे येऊ, परंपरागत ट्रीटमेंटचा आपण वापर करू आणि त्याच्या जोडीला थोडेफार जे काही नवीन प्रॉडक्ट आहे त्याचा कार्यक्षम वापर आपण करू. पण ते वापर कधी, कुठं आणि कसा करायचा हे आपल्याला जर समजलं तर नक्की मित्र हो, आपण द्राक्ष बागेमधले 70% खर्च बरोबर कमी करू शकतो. तर मित्र हो, आता आपण म्हणाल फ्लॉवरिंग मध्ये प्लॉट आहे आणि वरून पाऊस पडतोय, रात्रभर पाऊस चालू होता आणि मग त्या पावसामध्ये फवारणी करून काय उपयोग आहे. मित्र समजा 50% फ्लॉवरिंग आहे, आपला घड असा आहे, त्या घडामध्ये पूर्णपणे पाणी शिरलेलं आहे. त्या घडामध्ये पूर्णपणे पाणी शिरल्यानंतर त्यातली हवा पूर्णपणे निघून जाते आणि त्यातली हवा पूर्णपणे निघून गेल्यानंतर वरून पडणारं पाणी बाहेरच्या बाहेरच येतं, आतलं पाणी आतच राहतं. हे पावसाचं पाणी आहे. या पाण्याचा टीडीएस जो आहे, हा टीडीएस 0 आहे. या पावसाच्या पाण्याचा टीडीएस 0 आहे. याचा पीएच 6 ते 6.5 आहे आणि हे पाणी घडाचा जो मुख्य दांडा आहे आणि पाकळ्याचा जो छोटा दांडा आहे याच्यामध्ये पाणी शोषलं जातं. अगदी 1 तासाच्या आत शोषलं जातं. अगदी 1 तासाच्या आत शोषलं जातं आणि घडाचा जो मुख्य दांडा आहे, घडाचा मुख्य दांडा हा 1.25 पट मोठा होतो फुगून, का त्याच्या आत पाणी जातं. आणि पाकडीचा दांडा जो आहे हा 1 ते 1.5 तासानंतर ते एवढं हलकं पाणी जे आहे 0 टीडीएसचं आणि 6 ते 6.5 पीएचचं, हे आणखी जास्त शोषलं जातं कारण तो दांडा कवळा असतो पाकडीचा दांडा. त्याच्यामध्ये तो पाकडीचा दांडा 1.5 पट मोठा होतो, 1.5 पट. आणि आपल्या प्रत्येक द्राक्षमण्याचे देठ जे आहेत, प्रत्येक द्राक्षमण्याचे देठ जे आहेत हे आपल्या डोक्यावरच्या केसा एवढे आहेत, अगदी सेटिंग अवस्थेपर्यंत द्राक्ष म्हणजे आपल्या डोक्यावरच्या केसा एवढे आहेत प्रत्येक मण्याचा देठ. हा द्राक्ष हा एवढा छोटा आहे. तर हा एवढा छोटा जो देठ आहे मित्र हो, हा देठ जो आहे हा दुप्पट मोठा होतो 2 तासानंतर, दुप्पट. म्हणजे काय करतं ते पाणी शोषण करून घेतं आणि तिथं डिकम्पोजिंग म्हणजे सडवण्याची आणि कुजण्याची प्रक्रिया चालू होते. याच काळामध्ये एसओपी आणि जर 50 किलोच्या बॅगेतलं एसओपी नसेल तर त्यावेळेला इमर्जन्सीला 0050 घेतलं तरी चालेल, मात्र ते महाग पडतं आणि त्याच्यापेक्षा 50 किलोच्या बॅगेतलं एसओपी चांगल्या पद्धतीनं काम करतं. एमओपी पण तेवढंच काम करतं, मात्र घडामध्ये पाणी असलं पाहिजे, पानावर पाणी असलं पाहिजे. एमओपी पण तेवढंच काम करतं, म्युरेट ऑफ पोटॅश सुद्धा. आणि त्याच्या जोडीला जर सल्फर गेलेला असेल मित्र हो, त्याच्या जोडीला जर सल्फर गेलेला असेल, त्याच्या मिळून एक जे कंपाऊंड तयार होतं ज्याला मराठीमध्ये आपण संयुग म्हणतो, हे डिहायड्रेशन करतं. डिहायड्रेशन करतं म्हणजे काय करतं, त्या घडाच्या दांड्यामध्ये, त्या पाकडीचा जो दांडा आहे त्याच्यामध्ये आणि मण्याच्या देठामध्ये जो फुगलेला आहे, कशामुळे फुगलेला आहे, त्यानं पाणी शोषण करून घेतलेलं आहे त्यामुळे फुगलेला आहे. आणि ते त्याचं डिहायड्रेशन आणि त्याचं परिपक्वता, त्याला स्ट्रेंथ आणणं, त्याला मॅच्युरिटी आणणं आणि त्यातलं पाणी बाहेर शोषून बाहेर काढणं, याला डिहायड्रेशन म्हणतात. आणि हे डिहायड्रेशन फक्त पोटॅश आणि सल्फर याचा मिळून तयार झालेला कंपाऊंडच करू शकतो, बाकी जगातलं कोणतंही प्रॉडक्ट करू शकणार नाही. हे मी मित्र ठामपणे आपल्याला सांगतो. आणि हे करत असताना जर कुणाला विश्वास बसत नसेल तर फक्त 4 लाईनवर प्रयोग करा, बाकीवर करू नका. जर माझ्यावर विश्वास असेल तर अख्ख्या प्लॉटला करा आणि 4 लाईनला करू नका. आणि 100% विश्वास असेल तर सगळ्या प्लॉटला करा. ही मी आपल्याला आवर्जून विनंती करतो. कारण आज संध्याकाळी कदाचित पाऊस नसेल, मात्र 28-29ला येण्याची शक्यता सांगतायत किंवा एखाद्या तारखेला 1 डिसेंबरला सुद्धा बदलण्याची शक्यता सांगतायत. यावेळेला सुद्धा आपल्याला हे करायचं आहे. तर मित्र हो, तुम्ही म्हणाल पडत्या पावसामध्ये हे पाणी आत कसं जाईल. कारण मित्र हो, घडामध्ये जे पाणी आहे, घडामध्ये जे पाणी आहे, ह्या घडामध्ये पाणी असल्यानंतर ते 0 टीडीएसचं आहे. आणि आपण जे 1 लिटर पाण्याला समजा 5 ग्रॅम
मँकोझेप टाकलं, 1 लिटर पाण्याला 10 ग्रॅम एसओपी टाकलं आणि 1 लिटर पाण्याला 3 ते 4 ग्रॅम 1 लिटर पाण्याला 3 ते 4 ग्रॅम सल्फर टाकलं किंवा 5 ग्रॅम सल्फर टाकलं, तर 1 लिटर पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलं. तर या पाण्याचा टीडीएस या पाण्याचा टीडीएस होतो 20 ते 25,000 एवढा टीडीएस होतो. आणि मित्र हो, ऑस्मॉसिसच्या नियमाप्रमाणे, म्हणजे आपण ऑस्मॉसिस म्हणजे काय त्याची व्याख्या सांगत नाही, थोडक्यात समजावून सांगतो की ऑस्मॉसिस म्हणजे काय. तर आपण उदबत्ती लावली तर धूर वरच जातो, तो बाजूला किंवा खाली जात नाहीये, असा बाजूला पांगत नाही किंवा खाली जात नाहीये, धूर हा नेहमी वरच जातो. दुसरी गोष्ट, आपण एका पातेल्यामध्ये पाणी घ्या, आपण एका पातेल्यामध्ये पाणी घ्या आणि हे जे आपण 1 लिटर पाण्याला 5 ग्रॅम M45, 10 ग्रॅम एसओपी आणि 4 ग्रॅम सल्फर घेतलेला आहे, हे 20,000 ते 25,000 टीडीएसचं पाणी घेतलेलं आहे. हे पाणी घ्या आणि एका नळीत भरा आणि त्या नळीतलं पाणी जे आहे त्या भांड्यातल्या स्वच्छ भांड्यातल्या पाणी भरून घ्या आणि हळूहळू हळूहळू इंजेक्ट करा किंवा हळूहळू कुठं सोडा, पिचकारीनं त्या भांड्याच्या तळाशी सोडा. स्वच्छ पाणी आहे, 0 टीडीएसचं आरओचं पाणी आहे, त्याच्यामध्ये 20 ते 25,000 टीडीएसचं पाणी आपण फक्त तळाला इंजेक्ट केलं, न हलवता, पाणी हललं नाही पाहिजे, तर इंजेक्ट केलं, तर तुम्हाला 2 ते 3 मिनिटांमध्ये असं लक्षात येईल की ते पाणी आपण एवढ्या 20 ते 25,000 टीडीएसचं पाणी जे आपल्या भांड्यातल्या तळामध्ये पाठवलेलं आहे, पाणी आरओचं घेतलेलं आहे, स्वच्छ पाणी, साधारणतः 50 टीडीएसचं घेतलेलं आहे, पीएच 7चं आहे, असं पाणी घेतलेलं आहे, म्हणजे त्याला आपण बिस्लेरी वॉटर म्हणू, त्याच्यामध्ये सोडलेलं आहे. तर त्या भांड्यामध्ये न ढवळता ऑस्मॉसिसच्या नियमाप्रमाणे हे खालचं गढूळ पाणी जे आहे हे वरच्या टोकापर्यंत येतं. हे काय होतं, वरच्या लेअर पर्यंत येतं. आणि ते जर भांड जर काचेचं अख्खं मोठं असेल तर आपल्याला असं लक्षात येतं की सगळीकडं ते गढूळ पाणी, म्हणजे खाली घट्ट आहे, मध्ये कमी घट्ट आहे, वरच्या बाजूला आणखी कमी घट्ट आहे, असं दिसणार नाहीये. तर हे पाणी मित्र हो, खालपासून ते वरपर्यंत तेवढंच गढूळ, त्याची डेन्सिटी किंवा घनता ही तेवढीच आहे. हे तुम्ही घरी प्रयोग करून बघा. म्हणजे ज्या वेळेला आपली बाग 50% ते 80-90% फ्लॉवरिंग मध्ये आहे, घडामध्ये 50 मिलीपासून 100 मिलीमध्ये पाणी साठलेलं आहे, ते 0 टीडीएसचं आहे आणि 6.5 पीएचचं पाणी आहे, अशा वेळेला 20 ते 25,000 टीडीएसचं आपण मँकोझेप, एसओपी आणि सल्फर ज्या वेळेला फवारणी करतो, त्यावेळेला ही फवारणी आपली चारही बाजूला होणार आहे. आतल्या पाण्याची घनता कमी असते, त्यामुळे ते पाणी बाहेर ढकललं जातं आणि जास्त घनतेचं पाणी आत जातं आणि त्या घडामध्ये हवा नसते आणि ते पाणी पडत्या मोठ्या पावसामध्ये सुद्धा जवळपास 12 ते 15 मिनिटापर्यंत तसंच राहतं. मित्र हो, त्या 2018 साली माझा नानासाहेब पर्पलचा प्लॉट हा 80 ते 90% फ्लॉवरिंग मध्ये होता, 80%, साधारणतः 70% फ्लॉवरिंग मध्ये होता आणि पाऊस 72 तासानंतर उघडल्यानंतर तो सेटिंग पर्यंत आलेला होता. तर ही फवारणी केल्यानंतर पाऊसच बंद झाला नव्हता 3 दिवस 3 रात्र. ही फवारणी झाल्यानंतर मित्र हो, मी 15-15 मिनिटानंतर जायचो, त्याचे रेकॉर्डिंग केलेले आहेत आणि व्हिडिओ काढून रेकॉर्ड करून ते फेसबुकला टाकलेले आहेत, ते मी आणखी शेअर करणार आहे. तर 15-15 मिनिटापर्यंत ते द्रावण त्याच्यामध्ये तसंच असायचं. हे एसओपी आणि सल्फर याचा संयुग आणि जोडीला मँकोझेप किंवा प्रोपिनेट किंवा कॅप्टन किंवा झायनेट जर असेल तर फंगल इन्फेक्शन हे कॉन्टॅक्ट बुरशीनाशक टाळणार आहे आणि डिहायड्रेशनचं काम हा एसओपी आणि सल्फरचा कंपाऊंड करणार आहे आणि एका मण्याचीही आणि एका देठाची कूच झाली नाही. मित्र, हा व्हिडिओ ज्या वेळेला मी टाकला त्यावेळेला सांगली जिल्ह्यामध्ये जत पासून आपण आथणीकडे जात असताना किंवा बिलूरकडे जात असताना येलदरी नावाचं गाव लागतं, त्या ठिकाणी 63 वर्षाचा 3 वर्षापूर्वी हा तरणा बांड होता. 63 वर्षाचा तरणा बांड पोरगा, त्याचं नाव आहे समाधान देवकते. या मित्र समाधान देवकतेने हा माझा व्हिडिओ ऐकला आणि परत मला कॉन्टॅक्ट केला आणि रात्रभर पाऊस ज्या वेळेला आम्ही कसं सांगितला त्याच्या शेतावर, कारण मी त्याचं लोकेशन त्यांना शेअर केलेलं होतं, नेजी सराने सुद्धा ते बघितलं. रात्री 1 वाजता पाऊस आहे, 1 ते 1:30, परत पहाटे 2 ते 2:30च्या दरम्यान पाऊस आहे आणि त्याच्यानंतर पहाटे 4, 4:30 ते
4:45 पर्यंत पाऊस आहे, ह्या तिन्ही वेळेला ही फवारणी घ्यायची आहे, असं मी त्या तरण्या बांड 63 वर्षाच्या पोराला ज्या वेळेला सांगितलं, त्यावेळेला मित्र मी नाशिकमध्ये होतो आणि रात्रभर पाऊस उघडलेल्या दुसऱ्या मिनिटाला ह्या तरण्या बांड पोरानं हे केलं. मात्र प्रॉब्लेम एक झाला, ते M45 विसरले आणि पोटॅश म्हणजे एसओपी किंवा एमओपी पण विसरले. त्यांच्या डोक्यात राहिलं फक्त सल्फर 80% WDG आणि 1 लिटर पाण्याला 8 ग्रॅम सल्फर रात्रभरामध्ये त्यांनी 3 वेळा वापरलं, मारलं. ज्या वेळेला शेवटची फवारणी घेतली तर त्यावेळेला त्यांच्या घरापासून त्यांच्या बागेपासून आत जात असताना खूप शेतकऱ्यांचे प्लॉट आहेत आणि अगदी वर्षाला करोड करोड रुपये करणारे 3-4 शेतकरी आहेत, 50-50 लाख करणारे 2-3 शेतकरी आहेत आणि 25-25 लाख करणारे 5-6 शेतकरी आहेत. ते ज्या वेळेला चालले होते आणि त्यांचे मास्तर ज्या वेळेला आलेले होते त्यावेळेला विचारलं, समाधान बापू काय फवारलं? रातभर ट्रॅक्टर चालू आहे, 3 वेळा फवारणी केली वाटतं. हो काय? तर एनडी पाटला पिलीव करायचा फॉर्म्युला तो म्हणजे सल्फर मारलो. अरे म्हणे फ्लावरिंग मध्ये प्लॉट आहे, तू सल्फर मारलं, आता तुझं एक मनी पण राहत नाही, सगळं गळून जाणार आहे, सगळं कुजून जाणार आहे आणि जळून जाणार आहे. असं ज्या वेळेला त्यांनी सांगितलं त्यावेळेला ते देवकते समाधान बापू हादरले आणि मला फोन केला. ते रडत होते आणि बाकीचे सगळे त्या ठिकाणी 25-30 लोक जमलेले आहेत. एनडी पाटील पिलीवकर यांना इतक्या घाण शिव्या देत होते. त्यावेळेला सकाळी 5:45 वाजता माझ्या बरोबर होते लोणी प्रवराचे धावणे अण्णा, ते पण स्पीकरवर ऐकत होते. थोड्या वेळानं आम्ही मोबाईल बंद केला आणि परत 2 ते 3 दिवस ह्या देवकते बापू समाधान बापूंनी आमचा फोन उचलला नाहीये आणि 5व्या दिवशी त्यांचा फोन आला, साहेब म्हणे मी त्यांच्या बरोबर बागा धरलेल्या होत्या आणि सगळ्यांच्या 50% लोकांच्या बागा ह्या फ्लावरिंग मध्ये होत्या, साधारणतः 70 ते 80% फ्लावरिंग मध्ये होत्या. रात्रीतनं 3 वेळा पाऊस पडला, हे सगळे लोक झोपलेले होते. त्याच्यामध्ये M45 मिसळायचं होतं आणि पोटॅश मिसळायचं होतं. हे माझ्या लक्षात राहिलं नाहीये, माझ्या डोक्यामध्ये फक्त सल्फर राहिलं आणि रात्रीतून 3 वेळा मी फवारलं. मित्र हो, चमत्कार सांगतो तुम्हाला, त्या 63 वर्षाच्या तरण्या बांडपोरानं रात्रभरामध्ये 3 फवारण्या मारल्या, 1 लिटर पाण्याला 8 ग्रॅम सल्फर 80% WDG मिसळून. आणि त्यानं सांगितलं पट्ट्याच्या बागेमधला एक पाकळी सुद्धा कुजली नाहीये. प्लॉट होता माणिक चमनचा आणि मित्र हो, त्यांच्या बरोबरच्या ज्या बागा त्या दिवशी छाटलेल्या होत्या यांच्या झाडावर 5-5 घड सुद्धा शिल्लक राहिले नाहीत. 7-8 दिवसामध्ये ते पूर्णपणे, पहिल्यांदा 4च दिवसामध्ये, 2 दिवसामध्ये ते नासायला चालू झाले, नासल्यानंतर पूर्णपणे कुजून गेले. तर अशा पद्धतीनं मित्र हो, फक्त सल्फर सुद्धा काम करतं. मात्र आपली भुरी 4-5 हजार रुपये लिटरच्या प्रॉडक्ट मारल्या, 4-5 हजार रुपये प्रति एकरचा प्रॉडक्ट मारल्यानंतर सुद्धा आपली भुरी जात नाहीये. मात्र सल्फर मारून कसं काय भुरी जाईल? सल्फरनं गळ होईल. मित्र हो, सल्फर जर फ्लावरिंग मध्ये मारलं आणि त्याच्या जोडीला अमोनियाकल नायट्रोजन असेल तरच गळ होते, अन्यथा गळ होत नाही. कुजीपासून आपण वाचतो. हा एवढा 10 दिवसाचा द्राक्षामधला कल्टिवेशन प्रॅक्टिसेस मधला सगळ्यात मोठा पिरियड आहे. म्हणून मी प्रत्येक द्राक्ष बागायतदाराला नेहमी विनवणी करतो की पोंगा अवस्थेमधले 3 दिवस आणि फ्लावरिंग मधले 10 दिवस रात्री जर पाऊस येणार असेल तर तुम्ही आरसीसीच्या घरात झोपू नका, पत्र्याचं घर असलं पाहिजे. तुमचा जर मोठा आरसीसीचा बंगला असेल तर तुम्ही सरळ अंगणामध्ये क्वाट टाका, बास टाका, तिथं झोपा. पाऊस आला का कामाला लागा. मित्र हो, फक्त एवढ्या 500 रुपयाच्या खर्चावर आपण आपली बाग वाचवू शकतो. घरामध्ये खूप पाणी आहे, हे प्रमाण कितीही वाढवलं तर 800 रुपये प्रति एकर पेक्षा आपल्याला जास्त खर्च होणार नाहीये. जर ट्रॅक्टर चालत नसेल तर आपल्याला अंग मेहनत करावी लागणार आहे. आणि परत ते कोरडं झालं तर मायक्रोशिलच्या सारखा एखादा प्रॉडक्टचा आपण वापर करा. त्याच्यानंतर आणखी परत मी जसं तुम्हाला काही प्रोसेल सांगितलेलं आहे किंवा बाकी काही प्रॉडक्ट मागाशी कॉम्बिनेशन सांगितलेलं आहे, त्याचा वापर आपण करू शकता. किंवा आणखी बरेचसे प्रॉडक्ट आहेत, किटोसान सारखे प्रॉडक्ट आहेत, याचा आपण परत वापर करू शकता. मात्र हे कधी करायचं आहे? झाड कोरडं झाल्यानंतर करायचं आहे. आणि तुम्हाला जर कूज येणार असं वाटत असेल, करपा येणार असं वाटत असेल, भुरीचा धोका जर समजा परत थंडी पडल्यानंतर याचा जर असेल तर ऑक्झिरूट O2 ऑक्सिजन रिलीजिंग कंपाऊंड, प्राणवायूचा पुरवठा करणारा घटक, हे ऑक्झिरूट एक डुप्लिकेट पण आलेला आहे. त्याचं
OXI असं स्पेलिंग आहे, ते ह्युमिक आहे मित्र हो. हे जे मी रेकमेंड करतो डॉक्टर MSR राजू सरांचं ऑक्झिरूट, हे O2 लिहिलेलं आहे, XY आणि रूट. हे जमिनीतून पण चालतं, आलेला कितीही डावणी 24 तासात कंट्रोल करतं. भुरी 72 तासामध्ये, करपा, सर्कोस्पोरा, अल्टरनेरा, फायटोप्थोरा हे 72 तासामध्ये पूर्ण कंट्रोल करतं. मात्र फवारणी केल्यानंतर साधारणतः 12-13 तास पाऊस पडायला नको आहे, किंवा दवानं आणि धोक्यानं ते धुवून जायला नको आहे. कोरड्यावर फवारणी करायची आहे. याचा पीएच 1 लिटर पाण्याला 4 ते 5 ग्रॅम टाकल्यानंतर पीएच याचा 9.5 ते 10 असतो, तो पीएच कमी करायचा नाही. पीएच जर कमी केला तर रिझल्ट भेटत नाही आहेत. मण्यावरचे डाग सुद्धा कमी होतात. आणि युरोप एक्सपोर्टचे 271 केमिकल हे डायरेक्ट प्रॉडक्ट प्रयोगशाळेमध्ये तपासलेलं आहे, ते नील आहे. म्हणजे युरोप एक्सपोर्टच्या सर्व शेतकऱ्यांना डावणी, भुरी, करपा याच्यापासून वाचण्यासाठी हे एक रामबाण उपाय आहे. युरोपमध्ये बरेचसे आता म्हणजे हे जे काही थायोकार्बामेटचे ग्रुपमधले जे काही मँकोझेब वगैरे हे जे सगळे प्रॉडक्ट आहेत, कॉन्टॅक्ट बुरशीनाशक, याच्यावर सुद्धा जरा थोडीशी बंधनं आलेली आहेत. यावर एक चांगला पर्याय हे ऑक्झिरूट म्हणून असेल, मात्र पडत्या पावसामध्ये याचा काही उपयोग होणार नाही आहे. आणखी पूर्ण पाऊस उघडल्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर घ्या, हे सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं मदत करणार आहे. तर अशा पद्धतीनं मित्र हो, मी आज या ठिकाणी थांबतो. थोडा मध्यंतरी थोडा डिस्टर्ब झालेला होता, याबद्दल टेक्निकल प्रॉब्लेम आलेला होता, कारण राहता तालुक्यातली पूर्णपणे वीज गायब झालेली होती. त्यामुळे सगळ्या मोबाईलचे टावर वगैरे पूर्ण ऑफ झालेले होते आणि परत आपल्याला रिकनेक्ट करावं लागलं. म्हणून मित्र हो, परत आम्ही कनेक्ट झालो, परत आपण थांबलात, परत कनेक्ट झालेले आहात. याबद्दल मी काय मोडकं तोडकं जे मार्गदर्शन केलेलं आहे हे अतिशय स्वस्त आहे, याला अजिबात पैसे लागत नाहीत. स्वस्त म्हणजे खालच्या प्रतीचं आणि महाग म्हणजे अतिउच्च तंत्रज्ञान असं मित्र हो अजिबात नाही आहे. यामुळे गेले 4 ते 5 वर्षामध्ये आपण खूप मातीत चाललेलो आहे. गेल्या 10 वर्षामध्ये आपले खर्च नेहमी वाढतच चाललेले आहेत. खर्च कमी करूया आणि चांगले द्राक्ष करूया. बऱ्याचशा PPF असेल, सह्याद्री असेल, अजूनही काही संघटना म्हणजे ग्रुप असतील, यांनी काही ज्या नवीन प्लांट ब्रीडरनी तयार केलेल्या व्हरायटी आहेत की ज्यांना PGR लागत नाही आहेत, की ज्यांना कोणतंही टॉनिक अजिबातच चालत नाही आहे, GA लागत नाही आहे, ते कितीही पडलेल्या पावसामध्ये क्रॅकिंग होत नाही आहे, फ्लावरिंग मध्ये किंवा तुमच्या फ्लावरिंग मध्ये जर पाऊस पडला तर कुजत नाही आहे, असा आपण बदल करायचा आहे. आणि जगभरामध्ये जसं विलास शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे, किंवा बऱ्याचशा सगळ्या आपले अमित पडोळजी असतील, की त्यांनी जो सर्वे मांडलेला आहे की जगामध्ये गेल्या 10 वर्षापूर्वी गोल पांढरे द्राक्ष हे 90% होते, आणि आज कुठंही जगामध्ये गोल पांढरे द्राक्ष हे किंवा लांबडे तर कुठं बघायलाच मिळत नाहीत भारत सोडून. तर हे द्राक्ष जे आहेत हे 25 ते 30% वर आलेले आहेत आणि सगळ्यात चांगल्या कलर व्हरायटी आलेल्या आहेत. परत बियांच्या द्राक्षांना सुद्धा आणखी मागणी वाढायला लागलेली आहे. रेड ग्लोब सारखी व्हरायटी आहे, क्रिम्सन सारखी व्हरायटी आहे. PPFनं मागच्या वर्षी खूप चांगला प्रोग्राम घेतला, यावर्षी सुद्धा आणखी काही त्यांच्याकडे व्हरायटी आलेल्या आहेत, किंवा गेल्या 4-5 वर्षापासून त्यांच्याकडे ज्या व्हरायटी आहेत त्या सुद्धा भविष्यामध्ये आपल्या द्राक्ष शेतीला वरदान ठरणार आहेत. आणि हे बदल आपल्याला करावे लागणार आहेत. काळानुसार, जगानुसार आपल्याला बदलावं लागणार आहे, कारण ह्या सगळ्या लांब व्हरायट्या खूप नुकसान करत आहेत गेल्या बऱ्याचशा वर्षापासून. आणि या वर्षी सुद्धा आणखी भीती व्यक्त केली जाते की डिसेंबरमध्ये काही पाऊस येण्याची शक्यता आहे, जानेवारी फेब्रुवारीमध्ये सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं हवामान तज्ञांनी सांगितलेलं आहे. म्हणजे प्रत्येक टप्प्यावरच्या सॉफ्टनिंगच्या बागा आणि माल काढणीच्या येणाऱ्या बागा आहेत, या ठिकाणी सुद्धा प्रॉब्लेम आहेत. तर पाऊस पुढे येणार जर असेल तर युरिया 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि 100 लिटर पाण्याला 80 मिली हे प्लॅनोफिक्स म्हणजेच अल्फा नॅफ्थॅलिक ऍसिटिक ऍसिड याचा जर आपण वापर केला, प्लॉट नरम करून घेतले, जर आता कुणी काही हे केलं नसेल तर आता दुपारी फवारणी करा त्याची, प्लॅनोफिक्स आणि युरियाची. आणि कॅल्शियम क्लोराईड जमिनीतून साधारणतः 5 ते 6 किलो सोडा, परत 1-2 दिवसानंतर अजून 5 ते 6 किलो सोडा, त्याला खूप काही खर्च नाही आहे. वरून फवारणीतून तुम्ही कॅल्शियम क्लोराईड जर खूप झाड ओला असेल 2.5 ते 3 ग्रॅम घेऊन, त्याच्याबरोबर मॅग्नेशियम सल्फेट घेऊन 3 ते 4 ग्रॅम घेऊन, कधी परत त्याच्यानंतर काही बोरॉन घेऊन, किंवा काही खोडं लीक करण्याची पद्धती आहे त्या वापरून अशा पद्धतीनं कमी खर्चामध्ये आपण करावं. आता मी आपला वेळ संपलेला आहे, तर काही प्रश्नोत्तर
जर घेता आले तर बघतो. मला ह्या टीमनं फार्म DSSच्या वेळ दिला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि फार्म DSSच्या सगळ्यांना मी विनंती करतो की मला हे प्रश्न कुठं आहेत हे काढून द्यावेत, त्याच्यावर थोडीशी चर्चा करू. धन्यवाद मित्र हो. आपल्याला हा द्राक्ष सीझन खूप काळ घेऊन आलेला आहे, पण त्याच्यावर आपण सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. आपल्या सगळ्याच्या मेहनतीला धन्यवाद. ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्याबरोबर आमच्या संवेदना आहेत. कुणीही घाबरून जाऊ नका आणि कुणीही वाईट वाटून घेऊ नका. डोस रिपीट सांगा. कोणता डोस सांगायचा मला वाटतं समजलं नाहीये. हे बघा, M45चं प्रमाण फ्लॉवरिंग मध्ये जर आहे तर हे 2.5 ग्रॅम आहे. SOPचं प्रमाण 3 ग्रॅम आहे आणि सल्फरचं 1 ते 1.5 ग्रॅम आहे. मात्र घडामध्ये जेवढं जास्त पाणी आहे त्या पट्टीमध्ये 1.25 पट करायचं, 1.5 पट करायचं, 2 पट करायचं, 3 पट का 4 पट का 5 पट. या पद्धतीने परत एकदा तो ऐका हा सेमिनार. मी व्हॉट्सअपच्या ग्रुपवरनी आणि माझ्या फेसबुकला, युट्यूबला सुद्धा हा टाकणार आहे. स्प्रे रिपीट सांगितलेला आहे. मध्येच नेटवर्क प्रॉब्लेम झाला होता, त्याबद्दल खूप क्षमस्व. खूप साऱ्या लोकांनी चे नाव आता नाही घेता येणार की हे केलेलं आहे, धन्यवाद मानलेले आहेत. धन्यवाद नाही मित्र हो, ही माझं कर्तव्य समजतो की मला ज्या आजपर्यंत लोकांनी शिकवलं आणि हा मेसेज पुढे जावा म्हणून हे करतो. माझा मोबाईल नंबर सांगा. तर मोबाईल नंबर मला वाटतं मी टाईप करतो या ठिकाणी. 94 210 61 254. 94 210 61 254 हा मी टाकलेला आहे. तर खूप साऱ्या जणांनी हे केलेलं आहे. माझं फेसबुकवर पण शेड्यूल आहे ऑलरेडी. 70 पानाचं शेड्यूल आहे, पण ते 70 पानं पूर्णपणे वाचायला पाहिजेत. 70 पानं पूर्णपणे वाचायला पाहिजेत. खूपच छान अनुभव सांगितले. हा अनुभव जे 63 वर्षाचा तरण्या बाणपोराचा मी जो अनुभव सांगितला, त्यांच्याकडे भेटायला सोलापूर जिल्ह्यातनं मित्र हो साधारणतः 15 ते 20 लोक शेतकरी गाड्या करून गेलेले होते. 15 ते 20 गाड्या गेलेल्या होत्या. त्यातल्या 7-8 क्रुझर गेलेल्या होत्या. म्हणजे एका एका गाड्यामध्ये 15-15, 20-20 लोक गेलेले होते. बरेचसे लोक कारनं गेलेले होते. परिसरातले लोक बरेचसे तिथं भेटी देऊन आले आणि त्यांचा अनुभव मी तुम्हाला सांगितलेला आहे. तर मला वाटतं माहिती मस्त आहे, पण शेतकरी यांना काकळून सांगत आहे असं माहिती कोणी सांगत नाही. माहिती सांगितली याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. पण ही माहिती जी आहे ही नाशिक जिल्ह्यामधल्या, मी सांगितलं ना तुम्हाला की रानवडकडे एक रोड जातो, रवळस मला वाटतं गाव, नाही रवळस पुढं आलं, कुंदेवाडीच्या अलीकडचं गाव. तिथल्या शेतकऱ्यांनी काही रानमाळ्यातल्या शेतकऱ्यांनी पिंपळगावच्या जवळच्या, काही अंतरवेली ते इकडच्या, आणि सगळ्यात महत्वाचं वडनेर भैरव इथल्या सुद्धा शेतकऱ्यांनी, कारण इथले सोनाकाची कूच खूप जास्त व्हायची. तर दिवसा ज्या वेळेला मी तिकडे फिरायला जायचो, शेतकऱ्यांना भेटायचो, जुन्या शेतकऱ्यांना, तर त्यांच्याकडून खूप शिकलेलो आहे. आणि दुसरी गोष्ट, सावळज मधले काही शेतकरी आहेत, मनेराजुरी मधले काही शेतकरी आहेत. आता त्यांचे मुलं सुद्धा खूप चांगली शेती करतात, मात्र ते हायटेक तंत्रज्ञानामध्ये करतात. ह्या जुन्या गोष्टी ते विसरून गेलेले आहेत. सगळीकडचे विसरून गेलेले आहेत. अगजी रूट कहाँ से मिलेगा? रामबाई बीजापुर के पास टिकोंडी में है, और अशोक जी बाबर है टिकोटा में, उनको पूछो आप वहां से। जमखंडी के पास सावड़गी है, धारी देवर रायता यहाँ पे मिलेगा। अगर मुझे आप टेक्स्ट मैसेज करेंगे, व्हाट्सएप में देख नहीं सकता क्योंकि मेरे मोबाइल में 40,000 नंबर है और मैं 10,000 ग्रुप में हूं, तो आपने अगर व्हाट्सएप पे कुछ भेजा तो मैं देख के आपको रिप्लाय करूंगा ही, ऐसा हो नाही सकता। अगजरूटचे प्रमाण सांगा। हे पहा, तुम्हाला एक फवारणी केल्यानंतर जर पूर्ण कव्हरेज मिळत असेल तर 1 लिटर पाण्याला 4 ते 5 ग्रॅम, आणि जर समजा कव्हरेज होत नसेल तर 1 लिटर पाण्याला 3 ग्रॅम टाकायचं, पूर्ण फवारणी करायची, परत 1 लिटर पाण्याला 3 ग्रॅम टाकायची आणि उलटी फवारणी करायची। पीएच कमी करायचं नाही, त्याच्यामध्ये काही मिसळायचं नाही, ते कमी पाण्यामध्ये मिसळत नाही आहे, तर ते डायरेक्ट ब्लोअर मध्ये टाकून आपल्याला हलवून मिसळून घेऊन मग फवारणी करावं लागणार आहे। नंतर 12-13 तास पाऊस यायला नको, त्याच्यानंतर 24 तास कशाचीही फवारणी करायची नाही।
आणि भुरीसाठी जर फवारणी केलेली असेल तर साधारणतः 2 दिवस कोणतीही फवारणी करू नका, कारण पहिल्या 24 तासामध्ये भुरी लालसर होते, पुढच्या आणखी 24 तासामध्ये 48 तासामध्ये भुरी काळी पडते आणि परत 72 तासापर्यंत ही काळी पावडर खाली पडते. कधी कधी ही काळी झालेली पावडर चक्क धुवून जाण्यासाठी किंवा स्वच्छ होण्यासाठी आणखीन एखाद दुसरा दिवस जास्त लागू शकतो. दोड्यात आहे 36 दिवसाचा आहे, चालेल. M45 बिलकुल चालेल, काही काळजी करू नका. मात्र घडामध्ये पाणी किती आहे ते बघा. नांदुर्डीवरून बरेचसे शेतकरी आहेत, खूप नुकसान झालं. ऑक्झिरूटचे काय समजले नाही. ऑक्झिरूट हे रूट डेव्हलपमेंट करणारं प्रोडक्ट आहे, ड्रीप मधून द्यायचं. माती भुसभुशीत करतं आणि जे आपण दिलेले खतं आहेत हे साधारणतः 25 ते 35% अपटेक जास्त करतं. अमोनिकल नायट्रोजन 10% कमी करतं, टोटल नायट्रोजन वाढवतं, फॉस्फरस, पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक आणि फेरस या सगळ्यांचा अपटेक जो आहे हा साधारणतः 25% ते 35% अपटेक वाढवतं. वर फवारणी केल्यानंतर ऑक्सिजन हानिकारक जीवाणू आणि हानिकारक बुरशी डायरेक्ट मारतं, उपयुक्त जीवाणू आणि उपयुक्त बुरशीला मदत करतं. हे ऑक्सिजनचं काम आहे. ऑक्सिजनचं हा प्रॉडक्ट जगामध्ये कुठंच नाहीये, फक्त डॉक्टर MSR राजू हैदराबाद यांचा हा प्रॉडक्ट आहे. ते पण शेतकरी शास्त्रज्ञ आहेत, जेमी युनिव्हर्सचे शास्त्रज्ञ आहेत. अमेरिकेमध्ये त्यांच्या एका विद्यापीठामध्ये ट्रायल घेतलेल्या आहेत, त्याचे रिपोर्ट काही दिवसामध्ये येणार आहेत. तर युरोप एक्सपोर्टसाठी सॅम्पलच्या अगोदर 4 दिवस मारलं तरी चालेल. अगदी माल काढणीच्या 4-5 दिवस अगोदर जरी मारलं तर लस्टर सुद्धा वाढवतं. म्हणजे खूप फायदे आहेत. थोडीशी चर्चा करा शेतकऱ्यांबरोबर, तुम्हाला लक्षात येईल. तर सगळ्यांनी धन्यवाद मारलेत. खरं हे धन्यवाद नाही आहेत, तर मी आजपर्यंत ज्या शेतकऱ्यांकडून, आपल्या वाडवडिलांकडून, तुमच्या नातेवाईकांकडून, तुमच्या मित्र कंपनीकडून जे मी शिकलेलो आहे आणि जे मला चांगलं वाटलं, ज्या पावसातील M45चा फॉर्म्युला सांगा सर. M45 SOP आणि सल्फर फक्त सेटिंग झाल्यानंतर आपल्याला M45 किंवा कॅप्टॉप किंवा Z78 चालणार नाहीये. तुमचा स्प्रेयर चांगला असेल, एखाद्या ग्रामने घेतलं तरी हरकत नाहीये. सर शीर सेक्युअर पी प्रॉडक्ट मी पाऊस यूज करत आहे, डाउनी बंच छान रिझल्ट मिळाले. हरकत नाही आहे, जे आपल्याला ज्या ज्या प्रॉडक्टचे चांगले रिझल्ट मिळालेले आहेत हे सगळ्यांना शेअर करा. आणि जर ते स्वस्तामध्ये होत असेल आणि हमखास गॅरंटीनं होत असेल तर खूप चांगलं आहे की शेतकऱ्यांना आता मदतीची गरज आहे, अनुभवाची गरज आहे. मात्र विनाकारणचे प्रॉडक्ट कुठलेही ढकलू नका. मी मागच्याही 10-12 दिवसापूर्वी पाऊस पडला आमच्या भागामध्ये, दक्षिण भारतामध्ये. त्यावेळेला सुद्धा मी सगळ्यांना सांगितलं, बाबांनो एक 4-5 दिवस ऑक्झिरूट मारू नका, काही गरज नाहीये. आता सुद्धा सांगतो की आणखी पूर्णपणे पाऊस उघडेपर्यंत वापरू नका. मग उभं एखादा प्रॉडक्ट विकायचा आहे तर विनाकारण हे करू नका. तर ऑक्झिरूट पिंपळगाव बसवंत, म्हणजे अख्ख्या नाशिकमध्ये ऑक्झिरूट कुठं मिळेल हे पिंपळगाव बसवंत मोनिका ऍग्रो सर्व्हिसेस यांना विचारा, ते सांगतील. त्यांचा नंबर या ठिकाणी लिहितोय. तो म्हणजे 1 मिनिट मी नंबर काढतो. 98-223-52-481. ईश्वर पाटील यांना विचारा, ते सांगतील की नाशिक जिल्ह्यामध्ये कुठं कुठं ऑक्झिरूट मिळेल ते. नगर जिल्ह्यामध्ये संगमनेरला श्री ऍग्रो आणि बाबळेश्वरला श्री ऍग्रो आणि मनोज कडू साहेबांचं श्री गुरुदेव दत्त या ठिकाणी. नगर जिल्ह्यातल्या दक्षिण भागामध्ये श्रीगोंदा आणि कर्जतला मिळेल. श्रीराम ऍग्रो, दोन्ही ठिकाणी श्रीराम ऍग्रोच आहे. श्रीगोंद्याला रसाळ तात्यांचं आणि इकडं जाधवांचं. परत बाकी आहेत भरपूर. फोन करा. सोलापूरला जनसेवा सेवा केंद्रामध्ये मिळेल. मित्र, आपला वेळ 15 मिनिटं ऑलरेडी जास्त झालेला आहे, या ठिकाणी थांबतो. मंगेश वावगेनी कोसाईट 3000चा उपयोग होईल का? होईल, पण स्प्रेयर आपला अतिशय चांगला पाहिजे, डाग यायला नको आहेत. तर धन्यवाद मित्र हो. सांगलीमध्ये सगळ्या महालक्ष्मी कृषी सेवा केंद्रामध्ये आहे ऑक्झिरूट आणि त्याच्यामध्ये कुचीला आहे, याच्यामध्ये वैष्णवीमध्ये. त्याच्यानंतर तुमच्या पलूस आणि येळावीमध्ये आहे. ते म्हणजे आपले राजाभाऊंचं दुकानचं नाव आहे सरिता ऍग्रो. इकडं सांगली जतमध्ये तालुक्यामध्ये ओमदीला आहे. समर्जितमध्ये जतमध्ये आहे शेतकरी ऍग्रो मार्कमध्ये. प्रवीण कोरेंकडे आहे बेळंकीला.
म्हणजे कदमवाडीला. धन्यवाद मित्र हो, धन्यवाद. आपला पूर्ण वेळ संपलेला आहे, कारण ही झूमवरून मीटिंग आहे. परत ही शेअर केली जाईल.